आनंदी राहणं फार सोपं आहे, पण माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिकडे जाऊन काहीच बघत नाही. तर त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढते, स्टेटस ठेवते. बरं मी काय म्हणतो, मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं. 8 दिवस तर करमत नाही. संध्याकाळी गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करायच्या आणि त्यांना चहा पाजून सांगायचं, बाई बाजारात गेलते, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं एवढं म्हणून थांबत नाही, पुढं जाऊन म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. बरं केवढं दुःख आहे. बरं हे टेन्शन लय वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. चुकीच्या ठिकाणी आपले 100 बुडले याचं वाईट नाही, पण जाऊ दे मरू दे, माझे तर 100च गुतले होते तिथे, हिचे 500 गेले ग. असं नाही. शहानिशा करायची एकमेकींना. आपल्याला कळालं, बाई मी इथं पैसे गुंतवले होते, मला धोका आहे बरं का, तू काही करू नको. आपल्याला कळलं, योग्य ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं, आनंदी राहायचंय का दाखवायचंय. तसंच तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, आपल्याला छान आर्थिक समृद्ध व्हायचंय का फक्त लोकांना दाखवायचंय मी लय श्रीमंत आहे. दाखवण्याच्या नादात अडचण होऊन जाते. आम्ही दाखवण्याच्या फंदात गरज नसताना 50 लाखाची कर्ज काढून गाडी घेताय, गरज नसताना अमुक एखादी गोष्ट करताय, आणि गरज नसताना दाखवण्याच्या नादात तुम्ही जिथे जिथे खर्च करत चालता, ते एक दिवशी कर्ज बनवून, डोंगर बनवून तुमच्या समोर आवासून उभं राहतं. कर्जाला घाबरू नका, पण ते कर्ज काढण्याचं कारण काय. कुठं उद्योग केलाय, कुठं व्यवसाय केलाय, कुठं व्यापार केलाय, अहो साहेब, काही ठिकाणी कर्ज काढून अशा योजनांमध्ये लोकांनी पैसे लावले. तो म्हणजे अशी लोक आहेत, कुठून तरी कर्ज काढलेत, पाहुण्यारावळ्याकडून पैसे आणलेत, सोनं नाणं मोडलंय, जमीन विकली आहे आणि अशा योजनांमध्ये पैसे नेऊन लावलेत का तर तिथून येतील मग आपण इकडं देऊ. असं कुठं होतं का हो. असं नाही होत. म्हणून अशा कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका. पैसा ही अशी गोष्ट आहे ना, जी रोज लागते तुम्हाला. असं आहे का पैसे नसले तरी जमतंय बरं, हे म्हणायच्या बोलायच्या गोष्टी येतो, पण पैसा वाचून मग पान पण हलत नाही. प्रत्येक गोष्टीला बाजारात गेला तर पैसे लागतात, शाळेत पोराला पाठवायचं म्हणलं तर पैसे लागतात, संध्याकाळी घरात भाकर थापायची म्हणलं तरी पैसे लागतात. आणि मग आपण आपल्या आयुष्याची पुंजी आणि अशा निरर्थक विचारांनी इकडे तिकडे गुंतून आपण आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतो. म्हणून योग्य ठिकाणी आपण पैसे गुंतवले पाहिजेत. कोणाला तरी दाखवण्यासाठी रात्रीतून असं श्रीमंत विमंत होता येत नाही. त्याच्यासाठी योग्य मार्गानं आपण ते केलं पाहिजे. तुकाराम महाराजांतर सांगतात, म्हणजे असं मी मगाशी म्हटलं ना की पैशानं काय होत नाही वगैरे, असं काही नसतं. तुकोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. पैसे कमवायचे, पण तुकोबाराय सांगतात व्यवहार मात्र उत्तम असला पाहिजे. आजच्या तारखेला जर तुम्ही मला विचारलं चांगला माणूस कोणता, हां कसा सांगायचा, या जातीतला, त्या धर्मातला, या गावातला, त्या पक्षातला. चांगल्या माणसाची व्याख्या जर मला विचारली कुणी, तर मी सांगेल ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. बँकेत तुमच्याकडे जर कर्ज मागायला कोण आलं, तुम्ही काय बघता, हे चांगला उंचापुरा आहे, गोरा गोमटा आहे, याला 10 लाख रुपये देऊन टाका, असं तुम्ही बघता का. ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. कर्ज देताना ते बघत नाही, हे लयच भारी गाडीतनं आलंय, हे म्हणताय आधी तुमचं सिबिल बिबिल काय, याचा मागचा व्यवहार काय, याची चेक बिक किती, कुठं बाउन्स, कुणाचं काय बुडवलंय का, कोणत्या बँकेचं थकीत आहे का, तुमचा व्यवहार बघितला जातो. सिबिल तुमचं चांगलं आहे. आणि माझी विनंती आहे, तुम्ही बँकांमध्ये व्यवहार करायला शिका. तुम्ही तुमची बचत खाती उघडायला शिका. गाठीला आलेले 2 रुपये तिथं ठेवायला शिका. शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या पुरीला सांगा, जाता जरा आपले 2000 रुपये बँकेत भर ग, जरा पासबुक भरून आण ग, जरा ही विड्रॉलची स्लिप भरून दे ग. त्यांना कळू द्या बँक काय. साहेब, फायनान्समध्ये MBA केलेली पोरं, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेलं पोरग, त्याला बँकिंग समजत नाही.
त्याला बँकेत कॉमर्समधनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला म्हणलं डीडी काढून नंतर त्याला कळत नाही फॉर्म कसा भरायचा. आम्ही आर्थिकदृष्ट्या आमच्या लेकरांना साक्षर करू शकलो नाही. आमच्या पोरांना बँक कळाली पाहिजे, व्यवहार कळाला पाहिजे, देणं घेणं कळलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींचे सवय तुमच्या लेकरांना लावा. शाळेत जाणाऱ्या पोराला तुम्ही सांगा, ही यादी दिली आहे किराण्याची, 4 वस्तू घेऊन ये बरं. आल्यानंतर त्याला विचारा, जरा हिशोब करून दाखव बरं. तुम्ही ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकवायला लागाल, बचतीची सवय तुम्ही त्यांना लावाल. आपल्या घरामध्ये लहानपणी एका पैशाचा गल्ला असायचा. पाहुण्या रावळ्यानं पैसे दिले, पटकन त्या गल्ल्यात टाकायचे. वर्षानं कधीतरी तो गल्ला फोडायचा आणि मग एक एक नोट चुरगळलेली हातात ती तशी ठेवायची. आणि मग वडिलांना सांगायचं 2000 साठलेत, 4000 साठलेत. मग वडिलांनी त्याच्यात आणखी 1000 टाकायचे. आता काय घ्यायचं सांग तुला. ही बचतीची सवय. मी 1000 टाकील, पण पाहुण्या रावळ्यानं इकडून तिकडून बक्षिसाचे मिळालेले पहिले 4000 तुला त्या गल्ल्यात साठवावे लागतील. ही साठवणुकीची सवय जी आहे ना, ही आपण आपल्या पोरांना लावली आहे का? बचतीची सवय आपली मुळात आपल्याकडं आहे का? 100 रुपये जर आपल्याला मिळतात, त्यातले 10-20 रुपये तरी आपण बचत म्हणून बाजूला ठेवतो का? 100 रुपये मिळाले, ओढून टाक 100 रुपये, उद्याचं उद्या बघू. 100 मिळाले, 100 उडवणारे सोडा. 100 मिळाले ना, 100 कर्ज काढून 200 उडवणार आहेत. व्यवहार समजू शकला नाही आपल्याला आयुष्यात. आणि काहींना व्यवहार कळाला, पण पार तोपर्यंत पुलाखालून पाणी निघून गेलेलं होतं, तारुण्य निघून गेलेलं आहे, सगळ्या गोष्टी हाताखालून निघून गेलेल्या आहेत. आणि मग कळालं, चुकीच्या गोष्टींच्या नादी लागून आपण आर्थिकदृष्ट्या अगदी दिवाळखोरीत निघालेलो आहोत. खरं तर पैसा हा आयुष्यात महत्त्वाचा आहे, तो जपला पाहिजे, योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या साक्षर असलं पाहिजे. म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम होता येईल का? मी मगाशी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला एका मुलीचं उदाहरण दिलं की ती DYSP झाली. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे. पण मी सर तुम्हाला विनंती करेल, जे बचत गट उद्योगात आहेत, व्यवसायात आहेत, छोटे छोटे व्यवसाय करत आहेत, त्यांना जर तुम्ही काही फायनान्स करत असाल तर फायनान्सच्या बरोबरीनं त्यांना त्या व्यवसायाच्या दृष्टीनं काही प्रशिक्षण देता येईल का? त्यांना काही मार्केट लिंकेज देता येतील का? अशी एक चळवळ आपल्याला महिलांच्या निमित्तानं काही करता येईल का? बचत गट म्हणजे फक्त पापडन लोणचं नाही. आपल्या डोक्यात तेवढं आहे, बचत गटाच्या 20 महिला 10,000-20,000 रुपयाचं कर्ज ह्या महिन्यात तिने घेतलं, पुढच्या महिन्यात तिने दिलं, हिने देतच नाही बाई, हिला काढून टाका बचत गटातनं, ती बोललीच नाही, हिला अध्यक्ष नको आधी तिला सचिव करून टाका. हे बचत गट म्हणजे एवढंच नाही आहे. मी सोलापूरला गेलो होतो, एक बचत गट आहे. तुमचं कुणाचं माहेर जर सोलापूरचं असेल, तिकडं कडक भाकरी मिळते ज्वारीची आणि ते दहीन चटणी लावून खातात. ते बचत गट ज्वारीची कडक भाकरी बनवतो. मी त्यांना विचारलं, ताई एक भाकरी बनवायला किती रुपये लागतात? ती बाई मला म्हटली 1-1.5 रुपये लागतो. म्हणलं हॉटेलमध्ये तुम्ही किती रुपयाला विकता? 2.5-3 रुपयाला विकतो. म्हणलं हॉटेल मालक खाली किती रुपयाला विकतो? 10 रुपयाला विकतो. म्हणलं ते एवढे पैसे कमवतो ताई, आणि तुम्ही 1-1.5 रुपये मार्जिनवर काम करता. बाई फार शिकलेली नव्हती. म्हणली दादा, एक भाकरी थोडीच विकतो आम्ही, हॉटेल मालकाला खाली एक भाकरी दिवसभर विकावं लागते. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला फक्त आमचीच भाकरी जाते. आणि पूर्वी आम्ही हातावर बनवायचो, आता मशीन घेतलंय आणि दिवसभरात 50,000 भाकरी आमचा बचत गट विकतो. आता आमची भाकरी नुसती सोलापुरात नाही, विमानात बसून परदेशात जाते. मला हेवा वाटला. फार शाळा न शिकलेली बाई, पण त्यांच्या बचत गटानं हा व्यवसाय सुरू केला. आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं हे मार्केटिंग कसं? म्हणली एकदा व्यवसायात पडलं की कळतं मग कसं करायचं. तिने एक किस्सा सांगितला. म्हणजे आम्ही तीर्थयात्रेला गेलेलो होतो आणि काळी भोर शेती दिसली. एवढी काळी मातीच बघितली नव्हती. आम्ही टेम्पो थांबवला, म्हटलं 2 पोते माती भरून घेऊ आणि आपण सोलापूरला गेलो. त्या कुंड्या बिंड्या घेऊन गुलाबाची ह्याची त्याची झाडं बिडं लावू. त्या शेतकऱ्याला विचारलं, आम्हाला जरा माती देशील? तो म्हणला हा जा घेऊन. शेतातली 2 पोते माती घेऊन गेलो आणि झाडं लावायची तशीच राहून गेली. माती तशीच पडून होती. म्हणलं मग? म्हणली काय नाही, उन्हाळ्यामध्ये उन्हात तापून घेतली, साडीमध्ये गाळून घेतली, बारीक भुकटी उरली मातीची. म्हणलं मग? म्हणली त्याच्यात लिंबाचा पाला घातला, तुळशीची पानं घातली, सुगंधी द्रव्य टाकली, 10-20 ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या बायकांना फेस पॅक म्हणून विकल्या. आम्ही त्यांना सांगायचो तोंडावर लावून ठेवा, गार वाटतंय. आता माती तोंडाला लावल्यावर गार नाही तर काय गरम होतंय. 2 पोते माती 40,000 रुपयाला विकली. आणि कळलं, जगात जर माती विकता येऊ शकते तर जगात काही पण विकता येऊ शकतं. तुमचं नाणं तुम्हाला असं खणखणीत वाजवून विकता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी उद्योग, व्यवसाय, व्यापाराची धडपड असली पाहिजे. आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत. आपल्याला ग्रामीण भागाची नाळ ही शेतीशी निगडीत आहे.
आपणही बहुतांशी शेतकरी कुटुंबातले आहोत. मग शेतीशी पूरक छोटे छोटे व्यवसाय करता येतील का? पोरींनो, 20 रुपये 25 रुपये किलोनं बटाटा बाजारात मिळतो आणि तुम्ही वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणता रे? हां, किती रुपयाला आणता? 5 रुपयाला. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 4. बाकी सगळी हवा. पैसे हवेचे आहेत, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा कशातनं होते? हवा होते ज्ञानातनं, हवा होते कर्तृत्वातनं, हवा होते गुणवत्तेतनं. तुम्हाला विकता आलं पाहिजे. तुम्ही बघा, आता पाण्याची बाटली 20 रुपये लिटरनं विकत आणता का नाही? आणि ज्या कुणी माणसानं साहेब पाणी विकायला सुरू केलं असेल त्याला लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे पाणी कुठं विकतात का? आमचं दूध 20 रुपयानं जाईन आणि तुम्ही 20 रुपये लिटरनं पाणी विकायला लागलाय. पण त्या शहाण्या माणसाला माहीत होतं पाणी सुद्धा एक दिवस 20 रुपये लिटरनं लोक विकत घेतील. आज जाईल तिथं पाण्याची बाटली. पूर्वी जर कुठं व्याख्यानाला गेलो ना, तांब्यावर फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर ते आलेला पाहुणा पिईल का? आता मला वाटतं तांब्यान फुलपात्र फक्त साखरपुडा, सुपारी, टिळा असल्या कार्यक्रमात अजून आहे. आणि काही दिवसानं साहेब तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येणार आहे. जग बदलत आहे. बदलत्या जगानुसार आपण बदललं पाहिजे. उद्योग व्यवसायाकडं डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. अहो, नुसती चाळा मारून तूर जर बाजारात नेली तरी 2 रुपये जास्त मिळतात. मी जळगावला गेलो होतो. जळगावला केळी चांगली पिकते. जळगावच्या सगळ्या रस्त्याच्या कडेनं अगदी म्हातारी माणसं सुद्धा त्या भट्टीवरती बसलेली असतात. आणि आता त्यांनी तिथंच रस्त्याच्या कडेला त्या केळीचे वेपर्स बनवून विकायला सुरुवात केली. अहो, दिवसभरात 2-4 हजार रुपये ते कुटुंब कमवत आहे. आज आपल्या शेतकरी कुटुंबात जर नीट जर तुम्ही विचार केला ना, काय आपल्या कष्टाची किंमत आहे मला सांगावं. आज त्या शेतकऱ्याचं सगळं कुटुंब राबत असतं. काय घरातली काय फक्त 2-4 तरुण पोरंपुरीच काम करतात असं नाही. त्या घरातला म्हातारा माणूस, म्हातारी आजी, सगळं ते लहान लेकरू सुद्धा घरातलं काम करत असते. आजी सुद्धा घरी गेलं तर काहीतरी निसत बसन, उपनत बसन, कुठंतरी ते म्हातारा माणूस कुठंतरी गोण्यांना टाचे मारत बसन. अरे लहान पोरगं शाळेतनं आलं आणि त्यानं दप्तर टाकलं तर वडील म्हणतात, हे जा जरा मोटर बंद करून ये. पोरगी कॉलेजवरनं आली तरी आई म्हणते, जरा शेणकूर करून घेते का ग? अख्खं घर राबत असतं. आणि वर्षभराने जर त्याच्या सगळ्या मेहनतीचा विचार केला तर काय उरतो? ना त्याच्या कष्टाची किंमत होते, ना त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळते. कधीतरी पीक सापडतं, कधीतरी भाव सापडतो. जेव्हा भाव आहे तेव्हा पीक नाही, जेव्हा पीक आहे तेव्हा भाव नाही. दोन्ही जुळून आलं तर मार्क काय सांगायचं. आणि मग आपल्याला जोड द्यावी लागेल ती व्यवसायाची. आपल्याला जोड द्यावी लागेल व्हॅल्यू ॲडिशन. तुम्ही जे पिकवता त्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करता आली पाहिजे. आम्ही ती करायला कुठेतरी कमी पडलो. आमच्या शेतकरी बापाला पिकवता येतं, पण दुर्दैवानं त्याला विकता मात्र येत नाही. आम्हाला आमचं खणखणीत नाणं असं बाजारात विकता आलं पाहिजे. मी जेव्हा कॉलेजला गेलो, आता शेवटचे एक 5 मिनिट घेतो. मी जेव्हा कॉलेजला गेलो ना, आमच्या सरांनी मला विचारलं होतं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारत होते कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्याला र म्हणता यायचं नाही. ते रला ल म्हणायचं. त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे. म्हटलं सर, म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू काय मार्केटिंगमध्ये MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं. म्हणला सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल, नाही तर शिकणार नाही. सर म्हणले बाबा तुला काय करायचं ते कर, आपण एक परीक्षा घेऊ, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते जरा शोधू. आता परीक्षा काय घेतली? आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितल्या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं, पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या प्रती विकून आलं. म्हटलं सर म्हणले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू?
लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? नाही. काळ आणि वेळेनुसार तुम्ही बदललं पाहिजे. तुम्ही नवनवीन संधी शोधल्या पाहिजेत. तुमच्या गावामध्ये, तुमच्या दारामध्ये बँका आल्या, पतसंस्था आल्या, मल्टीस्टेट आल्या. तुम्ही या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे. तिथं गेलं पाहिजे, शहानिशा केली पाहिजे आणि योग्य गोष्टींचा निर्णय घेऊन तुम्ही योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर आपण या मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. त्यासाठी सातत्यानं ज्ञानार्जन, सातत्यानं नवीन गोष्टी शिकण्यासाठी धडपड. जे जे बचत गट आहेत कधीतरी एकत्र या. चांगल्या बचत गटांना बघा. संध्याकाळी गेलं 7ला एकदा टी व्ही लागला, सासूची सुन्याची भांडण, हिचं तिचं काय याच्यात आपला 11 वाजून जातात. एन्जॉयमेंट, थोडीशी एंटरटेनमेंट म्हणून मालिका बिलिका जरूर बघा, पण थोडंसं तरी आपण अर्थकारणाच्या बाबतीत नियोजनबद्ध राहिलं पाहिजे. खरं तर वेळ खूप झाला आहे. आता कविता म्हणणार आहे ना जाताना. फक्त जाताना इतकंच सांगतो, तुम्ही छान जगा, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आपल्याला माहीत आहे का आपल्याकडे किती आयुष्य शिल्लक आहे? तुमचं बाकी सगळं पाठ आहे का नाही? एफ डी कितीची केलेली आहे, कुठं गळ्यात किती तोळ्याचं आहे, मनी किती शिल्लक आहेत, भिशी कितीची आहे, लाडक्या बहिणीचे हप्ते. लाडक्या बहिणीचे हप्ते आले का नाही? आला का नाही? सगळं पाठ आहे का नाही तुमचं? पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहीत आहे का? कुणी येऊन इथं असं दाव्यानं सांगेल का माझ्याकडं अजून पुढची 50 वर्ष शिल्लक आहेत? माहीत नाही. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. निसर्गाचा नियम आहे, येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाही. समजा येण्याचे संकेत जसं 9 महिने आधी मिळतात, तसं 9 महिने आधी जर जाण्याचं पत्र आलं असतं तर आपल्याला जर पत्र आलं असतं, तुमचं आटपल्यावर हिशोब करून घ्या काय परिस्थिती आली असती. निम्मी लोक तर दादा टेन्शनच गेली असती, झालं हे आटपलं. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं. आणि जाताना जर काही घेऊन जाता आलं असतं तर आपण सुईनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं. पुढचं मी सांगू का तुम्ही सांग? अजून कुणाचं काही घेऊन जाता येईल का? माणसानं याचाही विचार केला असता. निसर्ग खूप सुंदर वागलाय. येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. येताना काही घेऊन यायचं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. हे आयुष्य परत नाही. जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगा. आणि ताई, कुणी कौतुक करू न करो, आपलं कौतुक आपणच करायचं. आपणच स्वयंपाक बिपाक बनवायचा, पहिला घास घ्यायचा आणि आपणच म्हणायचं बाई काय सुगरणेस ग, काय तुझ्या हाताला चव आहे. आपणच नटायचं बिटायचं, आरशाच्या पुढे उभं राहायचं, काय नक्षत्रासारखं बनवलंय बाई देवानं तुला. काय कोण कौतुक कर? कुणी करू न करो, आपलं कौतुक सगळ्याजणी असा उजवा हातवर घ्या, असा मागं घ्या, असा घ्या, थोडा मागं घ्या, थोडा माग घ्या. शब्बास. आपलं कौतुक आपण करायचं. आणि दादा काय माहितीये का, घरातल्या स्त्रियांची किंमत त्या आहेत तोपर्यंत कळत नाही. ती नसेल ना, मग त्या घरातल्या स्त्रियांची किंमत कळायला लागते. एका कवीनं खूप सुंदर लिहिलंय, विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं, विठू दिसलाच नाही. पुन्हा डोकं टेकवलं, पुन्हा वर बघितलं, नाही दिसला विठू. मग म्हटलं चला रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावर डोकं ठेव. रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, काढून घेतलं परत आपलंच आपल्याला कधीतरी लागेल म्हणून. आणि आईसाहेबांना म्हटलं, आईसाहेब शेजारी विठू विटेवर नाही. तेव्हा आईसाहेब म्हटल्या, विटेवर नाही? 28 युगांपासून तसाच तर आहे, बघा असेल तिथेच. दोनदा बघितला आईसाहेब, नाही दिसला. तेव्हा रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, खरं सांगू, इकडे आले आणि नाकासमोर बघण्यात आयुष्य गेलं, मान वळवून कधी बघितलंच नाही. आषाढी कार्तिकेला कितीतरी जण येतात, पण कधी कुणी म्हटलं नाही विठू विटेवर नाही तो. आज तुम्ही म्हटलात आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. कितीतरी स्त्रियांची ही अवस्था असते. गर्दीतही त्या एकट्या असतात. त्यांना अपेक्षा असते संवादाची, त्यांना अपेक्षा असते कौतुकाची. केवळ महिला दिनाच्या निमित्तानं नाही, तर त्यांच्या गुणांचं,
त्यांच्या कर्तृत्वाचं कायम आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. गेल्यानंतर कौतुक केलं ते कानापर्यंत पोहोचतं का? एका महिलेनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. ती म्हणते, एरवी कुणीच माझं कौतुक केलं नाही, आज माझा श्वास थांबला आणि मग मात्र लोक कौतुक करायला लागले. आता थोडीच ते कौतुकाचे शब्द माझ्या कानावरती येणार आहेत. एरवी 5 मिनिट जर मी उशिरा उठले ना, घरातली लोक घर डोक्यावर घेत होती, सूर्य डोक्यावर आलाय, ही वेळ आहे का उठायची? आता रडून रडून सगळ्या जणी मला म्हणत होत्या, उशिरा का होईना, उठ ना गं. आता थोडीच मी उठणार होते, आता संपलंच की सगळं. एरवी मी थोडीशी नटले की म्हणायचे हिला नुसतं नटायला लागतं. आता सगळ्या जणी मिळून मला नटवत होत्या, आता थोडीच मी मला माझ्या आरशात बघणार होते, आता संपलंच की सगळं. श्वास थांबल्यानंतर जगण्याची संधी नाही. म्हणून जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत छान जगा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 6 महिन्यातनं वर्षातनं कधीतरी हेल्थ चेकअप करा. बाळतपणात कधीतरी तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं असेल, मला वाटत नाही स्वतः जाऊन कधी. पार गाडी खुडखुडू वाजायला लागल्याशिवाय आजी दवाखान्यात पण आपण जात नाही. एकतर 2-4 दिवस अंगावच काढावं लागतंय. मग पार अंग फनफन करायला लागलं, मग पोराला नातवाला म्हणायचं चल बरं जरा दवाखान्यात घेऊन. पण तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. संक्रांत बिंक्रांत साजरी करता की नाही? काय करता संक्रांतीला? हळदी कुंकू असतंय, पार रथसप्तमीपर्यंत चालतं. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं, हिने तिला 4 आण्याचा कांगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कांगव्याने विचारता येत नाही. मला कळतंय असे हेच वाण आहेत. किती पगार वाढू द्या, लाडकी बहिणीचा हप्ता, यांनी वाण बदलले नाही साहेब. चहाची गाळणी, पावडरचा डबा, चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बिळू पडेना. जर का असले वाण आता इथून पुढे दिले, संक्रांतीला हळदी कुंकाच्या निमित्तानं सरांना फोन करा. अशाच सगळ्याजणी कधीतरी एकत्र या आणि एखादं आर्थिक साक्षरतेच्या संदर्भानं, आरोग्याच्या संदर्भानं, एखाद्या व्यवसायाच्या संदर्भानं छान एकत्र येऊन चर्चा करता येईल का? एखादं व्याख्यान, एखादा प्रशिक्षण वर्ग राबवता येईल का? काळ आणि वेळेनुसार आता आपण बदललं पाहिजे. तुम्ही बदलाल, स्वतःच्या पायावर उभं राहाल आणि सुंदर आयुष्य जगाल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चिठ्ठी आली आहे एक कविता सादर करा म्हणून. आता ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती आणि नंतर मग ते बॉईज 4 नावाच्या एका चित्रपटात आली. आता पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही आहे. ती कविता लिहिली मी, मला गाता येत नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. चालेल का? तुम्ही सगळ्यांनी मला साथ देणार का? प्रयत्न करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना.
क्या बात आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय गणेश शिंदे सरांसाठी. आणि मला वाटतंय की जी कविता होती ती तुमच्या मनामध्ये होती आणि कुजबूज चालू होती की सरांकडनं ती कविता कशी सादर करायची, परंतु ज्यांनी ती चिठ्ठी दिली माहोल क्रिएट झाला. काय काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की अर्धसक्षम महिला समृद्ध समाजाची दिशा या व्याख्यानावरती, या विषयावरती व्याख्यान यापेक्षा सुंदर काही होऊ शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या व्याख्यानासाठी, सरांसाठी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल सरांचा मोगरा फुलला हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर मॉरिशस या ठिकाणी देखील साधा झाला. म्हणजे 7 समुद्रापार त्यांचे कार्यक्रम केलेत. तर असं व्यक्तिमत्व आज आपल्या गावाला लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा. आणि सगळ्या टीमचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. गणेशजी, आमच्या काही महिला आहेत त्या देखील खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतात. तर मी पटपट नावं घेतो त्या महिलांचे. कृपया आपण पटकन स्टेजवरती यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सौ संध्या काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. अश्विनीजी क्षीरसागर आपल्याला विनंती करतो आपण त्या महिलांचा सत्कार करायचा आहे. चला म्युझिक प्ले करा दादा. आणि त्या महिलांना विनंती आहे पटपट सरांना पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण घाई करूया आणि आपला हा सत्कार, आपला हा सन्मान स्वीकार करूया. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या संध्या काकडे यांनी हिशोब करून घ्या. काय परिस्थिती आली असती. निम्मे लोक तर दादा टेन्शनच गेली असती. झालं हे आटपलं. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं. आणि जाताना जर काही घेऊन जाता आलं असतं तर आपण सोयीनं गेलो असतो का? आपण आपलं आपलं तर नेलंच असतं. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? अजून कुणाचं काय घेऊन जाता येईल का? माणसानं याचाही विचार केला असता. निसर्ग खूप सुंदर वागला. येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. येताना काही घेऊन यायचं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. हे आयुष्य परत नाही. जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगा. आणि ताई, कुणी कौतुक करू न करो, आपलं कौतुक आपणच करायचं. आपणच स्वयंपाक बिपाक बनवायचा, पहिला घास घ्यायचा आणि आपणच म्हणायचं बाई काय सुगरण आहेस ग, काय तुझ्या हाताला चव आहे. आपणच नटायचं बिटायचं, आरशाच्या पुढे उभं राहायचं, काय नक्षत्रासारखं बनवलंय बाई देवानं तुला. काय कोण कौतुक कर, कुणी करू न करो, आपलं कौतुक सगळ्याजणी असा उजवा हातवर घ्या, असा मागं घ्या, असा असा हां घ्या, थोडा मागं घ्या, घ्या थोडा माग घ्या, घ्या. शब्बास. आपलं कौतुक आपण करायचं. आणि दादा काय माहिती आहे का, घरातल्या स्त्रियांची किंमत त्या आहेत तोपर्यंत कळत नाही. ती नसेल ना मग त्या घरातल्या स्त्रियांची किंमत कळायला लागते. एका कवीनं खूप सुंदर लिहिलंय, विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं, विठू दिसलाच नाही. पुन्हा डोकं टेकवलं, पुन्हा वर बघितलं, नाही दिसला विठू. मग म्हटलं चला रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावर डोकं ठेव. रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, काढून घेतलं परत आपलंच आपल्याला कधीतरी लागेल म्हणून. आणि आईसाहेबांना म्हटलं आईसाहेब शेजारी विठू विटेवर नाही. तेव्हा आईसाहेब म्हटल्या विटेवर नाही, 28 युगांपासून तसाच तर आहे, बघा असेल तिथेच. दोनदा बघितला आईसाहेब, नाही दिसला. तेव्हा रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या खरं सांगू, इकडे आले आणि नाकासमोर बघण्यात आयुष्य गेलं, मान वळवून कधी बघितलंच नाही. आषाढी कार्तिकेला कितीतरी जण येतात, पण कधी कुणी म्हटलं नाही विठू विटेवर नाही तो. आज तुम्ही म्हटलात आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. कितीतरी स्त्रियांची ही अवस्था असते. गर्दीतही त्या एकट्या असतात. त्यांना अपेक्षा असते संवादाची, त्यांना अपेक्षा असते कौतुकाची. केवळ महिला दिनाच्या निमित्तानं नाही, तर त्यांच्या गुणांचं, त्यांच्या कर्तृत्वाचं कायम आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. गेल्यानंतर कौतुक केलं ते कानापर्यंत पोहोचतं का? एका महिलेनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. ती म्हणते एरवी कुणीच माझं कौतुक केलं नाही, आज माझा श्वास थांबला आणि मग मात्र लोक कौतुक करायला लागले. आता थोडीच ते कौतुकाचे शब्द माझ्या कानावरती येणार आहेत. एरवी 5 मिनिट जर मी उशिरा उठले ना, घरातली लोक घर डोक्यावर घेत होती, सूर्य डोक्यावर आलाय, ही वेळ आहे का उठायची?
आता रडून रडून सगळ्या जणी मला म्हणत होत्या, उशिरा का होईना उठ ना ग. आता थोडीच मी उठणार होते, आता संपलंच की सगळं. एरवी मी थोडीशी नटले की म्हणायचे हिला नुसतं नटायला लागतं. आता सगळ्या जणी मिळून मला नटवत होत्या, आता थोडीच मी मला माझ्या आरशात बघणार होते, आता संपलंच की सगळं. श्वास थांबल्यानंतर जगण्याची संधी नाही. म्हणून जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत छान जगा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 6 महिन्यातनं वर्षातनं कधीतरी हेल्थ चेकअप करा. बाळतपणात कधीतरी तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं असेल. मला वाटत नाही स्वतः जाऊन कधी पार गाडी खुडखुडू वाजायला लागल्याशिवाय आजी दवाखान्यात पण आपण जात नाही. एक तर 2-4 दिवस अंगावच काढावं लागतंय. मग पार अंग फनफन करायला लागलं, मग पोराला नातवाला म्हणायचं चल बरं जरा दवाखान्यात घेऊ. पण तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. संक्रांत बिंक्रांत साजरी करता की नाही? काय करता संक्रांतीला? हळदी कुंकू असतंय, पार रथसप्तमीपर्यंत चालतं. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं, हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्याने इचरता येत नाही. मला कळतंय असे हेच वाण आहेत. किती पगार वाढू द्या, लाडकी बहिणीचा हप्ता यांनी वाण बदलले नाही साहेब. चहाची गाळणी, पावडरचा डबा, चहाच्या गाळणीनं चहा गाळता येईना, पावडरच्या डब्याला बिळू पडेना. जर का असले वाण आता इथून पुढे दिले, संक्रांतीला हळदी कुंकाच्या निमित्तानं सरांना फोन करा. अशाच सगळ्या जणी कधीतरी एकत्र या आणि एखादं आर्थिक साक्षरतेच्या संदर्भानं, आरोग्याच्या संदर्भानं, एखाद्या व्यवसायाच्या संदर्भानं छान एकत्र येऊन चर्चा करता येईल का? एखादं व्याख्यान, एखादा प्रशिक्षण वर्ग राबवता येईल का? काळ आणि वेळेनुसार आता आपण बदललं पाहिजे. तुम्ही बदलाल, स्वतःच्या पायावर उभं राहाल आणि सुंदर आयुष्य जगाल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चिठ्ठी आली आहे एक कविता सादर करा म्हणून. आता ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती आणि नंतर मग ते बॉईज 4 नावाच्या एका चित्रपटात आली. आता पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हे आहे. ती कविता लिहिली मी, मला गाता येत नाही. गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. चालेल का? तुम्ही सगळ्यांनी मला साथ देणार का? प्रयत्न करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, मानसांनी मानसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना. क्या बात आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू.